दृष्टीने शिवसेना मनसेने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने निवडणुकीसाठी आपापल्या पक्षाची व्यूहरचना आखतायत। पाहूया एक रिपोर्ट। एकीकडे उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाच्या कामगिरीचं सातत्य राहावं यासाठी मेहनत घेत आहेत, तर दुसरीकडे राज ठाकरे या निवडणुकीतील अपयशाचा शिक्का पुसून काढण्यासाठी धडपडत आहेत। हे दोन्ही भाऊ लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत। विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत प्रमुख दावेदार मानले जात आहेत। कृष्णकुंज आणि मातोश्रीवर सुरू आहेत खलबत। शिवसेना भवन राजगडावर सुरू आहे बैठकांचा धडाका। ठाकरे बंधू लागले आहेत कामाला। तयार होते विधानसभा निवडणुकीची ब्लूप्रिंट। राज आणि उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीतही एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत, पण यावेळचा संघर्ष थोडा वेगळा असेल। मनसेच्या महाराष्ट्र विकासाच्या ब्लूप्रिंटला आव्हान असेल शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्याचं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची मुंबई व्हिजन लोकांसमोर आणून स्पर्धेत आघाडी घेतली आहे। नेते पदाधिकाऱ्यांची चर्चा करून धोरणं ठरवली जात आहेत। पक्षाच्या सर्व आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचे संकेत उद्धव यांनी दिले आहेत। शिवसैनिकांमधला उत्साह टिकून राहावा यासाठी उद्धव यांनी भरगच्च कार्यक्रमांची आखणी केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या भ्रमात राहू नका असा सूचक इशाराही त्यांनी दिलाय। भाजपकडून दबावाचं राजकारण वाढत गेल्यास प्रसंगी 288 जागा लढवण्याची तयारीही शिवसेनेकडून सुरू असल्याचं नेते खासगीत सांगतायत। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही। त्यात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री बनण्याचं सुतोवाच केल्यानं उद्धव ठाकरेंपुढे आव्हान उभं राहिलंय। राज ठाकरे आणि आव्हानं हे तसं जुनंच समीकरण आहे, परंतु विधानसभा निवडणुकीनं एक वेगळं आणि मोठं आव्हान मनसे अध्यक्षांसमोर आणून ठेवलंय। स्वतःसाठी सुरक्षित मतदारसंघ निवडणं आणि पक्षाला घवघवीत यश मिळवून देणं असा हा दुहेरी पेच आहे। लोकसभा निवडणुकांच्या निकालांनी राज ठाकरेंना बरंच काही शिकवलंय। विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी स्वतःच्या शैलीमध्ये आमूलाग्र बदल केलेत। निवडणुकीसाठी ते प्रचंड मेहनत घेताना दिसतायत। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांची विकासाची ब्लूप्रिंट महाराष्ट्राच्या मतदारांपुढे येणार असल्याची माहिती मिळते। तेही आपल्या सहकाऱ्यांसमवेत निवडणुकीची रणनीती ठरवत आहेत। मनसेच्या 11ही आमदारांना निवडणूक लढवण्याची पुन्हा संधी देण्यात येणार असल्याची माहिती मिळते। लवकरच मनसेचे जिल्हा संपर्क नेते आणि सरचिटणीस महाराष्ट्राच्या विविध भागात जाणार आहेत। नेत्यांकडून माहिती घेतल्यावर जुलैच्या मध्यावर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा अपेक्षित मानला जातोय। मुख्यमंत्री पदासाठी राज ठाकरे यांनी दावा केल्यानं 200हून अधिक जागा लढवण्याची तयारी मनसेकडून सुरू आहे। दोघा ठाकरे बंधूंच्या या साठमारीत कुणाची सरशी होते, कुणाची व्यूहरचना यशस्वी होते ते येत्या ऑक्टोबरमध्ये कळेलच। घोडा मैदान आता फार दूर नाही। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।